फ्राईड नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मनाचा शोध लावलेला. ते एकदा फिरायला गेलेले असतात. फ्राईड, त्याची बायको आणि मुलगा. फ्राईडचा जो मुलगा असतो तो सापडेनासा होतो. तर तो त्याच्या बायकोला म्हणतो, थांब, तू त्याला कुठे जाऊ नकोस सांगितलेलं ते सांग. आणि बरोबर तो तिथेच असतो. हे तुमचं मन आहे. सकाळी उठल्यावर अशक्त वाटणं, डलनेस वाटणं, छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, ऍसिडिटी, तोंडात कडू पाणी येणं, हे सगळं पण तुमच्या मनाशी रिलेटेड आहे. आता समजा एखाद्याला पॅनिक अटॅक आलाय, तर मी पहिले त्याला काय सांगते की पटकन बघ कुठे आवाज येतोय का, किंवा पटकन पाण्याचा घोट पी, किंवा टाळी वाजव, म्हणजे आवाजाकडे म्हणजे तू तुझं डिस्ट्रॅक्शन कर. अनेक लोकांचं असं माझंच चांगलं होऊ नये असा पण एक विचार कुठेतरी स्पर्शून जात असतो. माझ्या मैत्रिणीचा ड्रेस किती सुंदर आहे ना, मला पण असा घेता आला तर बरोबर आहे. तिला तो ड्रेस का मिळाला? अंडर कॉन्फिडंट असतं मन बरेचदा. बरोबर आहे. तर मनाला कॉन्फिडन्स कसं शिकवतो? कधी कधी बघ, काही पेशंट सांगतात की सतत झोप येते, थकवा येतोय, सतत त्यांना डिप्रेस्ड, नैराश्य असतं. मग अशा वेळेला मी एक 7 दिवसांचा चार्ट सांगते. मेडिटेशनला बसल्यानंतर बरेचदा अनुभव येतो की मेडिटेशन होतच नाही आणि दुसरे विचार येत राहतात मनात. तर त्याची बेस्ट टेक्निक कुठली? बाकी बॅकग्राऊंडला सायलेंट म्युझिक लाव. बरं. तेव्हा तुझा सबकॉन्शियस माइंड त्या म्युझिकवर फोकस जातो, कॉन्शियस माइंडचा. मन खूप चंचल आहे. इथे बसून आता मी कॅलिफोर्नियामध्ये जाऊन माझ्या आवडत्या कॅफेमध्ये कॉफी पण पिऊ शकतो 2 सेकंदाच्या आत. तर इतकं सैरभैर मन हे जे आहे, तर त्या मनाला खरंच औषध असू शकतं का? तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेनिंग द्यायला हवं. आणि यासाठी सगळ्यात सुंदर मला 3 गोष्टी वाटतात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे मनाच्या आरोग्याचं पत्र. हे मनाच्या आरोग्याचं विशेष यासाठी म्हणतोय कारण मनाला खरंच औषधाची गरज आहे का? मनाचे विकार काय आहेत? मनाच्या विकारांवर आपण विजय मिळवू शकतो का? अशा अनुषंगाने सगळी चर्चा असणार आहे. आणि चर्चेला वन ऑफ द माय फेवरेट व्यक्ती आलेली आहे, मानसी मेहेंदळे. मानसी, खूप खूप स्वागत आहे तुझं. मानसी माझी खूप आधीपासूनची मैत्रीण आहे आणि सोशल मीडिया स्टार आहेच. तुम्ही सगळे तिच्या रील्स बघत असतात. तर मन हा विषय घेऊन खास आणि मनाचे श्लोक वगैरे याच्यावर पण ती सध्या अभ्यास करते. तर काय काय गप्पा होत आहेत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा. तुर्तास या पत्राला सुरुवात करूया. वेलकम अगेन मानसी. नमस्कार. आता मी जसं म्हणलं की मन खूप चंचल आहे. मनाला इथे बसून आता मी कॅलिफोर्नियामध्ये जाऊन माझ्या आवडत्या कॅफेमध्ये कॉफी पण पिऊ शकतो 5 मिनिटाच्या आत, 2 सेकंदाच्या आत पण. तर इतकं सैरभैर मन हे जे आहे, तर त्या मनाला खरंच औषध असू शकतं का? काय मनाला औषध नक्कीच लागतं आणि ते आहे पण. फक्त ते आपल्याला माहित नसतं. खरं ते आपल्या जवळ असतं, पण आपल्याला माहितच नाहीये की हे मनाचं औषध आहे. मन आपलं सुप्त मन, की म्हणजे जे खरं तर दिसत नाही, त्याला झालेली जखमही दिसत नाही, पण खरं म्हटलं तर सगळे व्यवहार, आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली, घडामोडी तेच चालवत असतं. पण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की एखादा माणूस म्हणतो, माझं मन कशात लागतच नाही, बरोबर, माझं मन म्हणजे गुंगलं, म्हणजे माझं एकदम मी मनाने गुंगून गेलो. म्हणजे तो विषय ऐकताना मला कुठलाही दुसरा विचार माझ्या मनात आला नाही, माझं मन एकदम शांत झालं. आणि हे तुमचं मन, ते गाणं पण आहे ना, मन उधाण वाऱ्याचे, की कसंही आहे, ते चंचल आहे, पण त्याचा लगाम आपल्याला आपल्या हातात ठेवायचा आहे. जेव्हा रणांगणामध्ये अर्जुन आणि कृष्ण उभे असतात आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की आता कृष्ण, आता मी युद्ध नाही लढू शकत. त्याच्या मनावरती दडपण येतं की आता माझेच नातेवाईक माझ्या समोर उभे आहेत, आता मी कसं लढू? मग तेव्हा कृष्ण सांगतो की नाही, हे तुझं कर्म आहे, हे धर्माचं युद्ध आहे आणि ते तुला लढायचंच आहे. आणि हेच रोज आपल्या बाबतीत होत असतं. आपलं मन आहे ना, कायम द्वंद्व स्थितीत असतं. म्हणजे द्वंद्व सतत तुझ्या मनामध्ये चालू असतं की हे करू का हे करू, हे करू का हे करू. आणि मग त्याला जिंकायचं असेल तर आपल्या मनाला स्थिरता यायला हवी. आपलं मनाचं, मी आता तुला एक्सप्लेन करायचं झालं तर, अलादीनची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांचा एक जिनी असतो, एक लॅम्प असतो. हा लॅम्प जो आहे तो म्हणजे आपला ब्रेन, आणि लॅम्प मधनं बाहेर येणारा जो जिनी आहे ते म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड, म्हणजे आपलं मन. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही लागतात ना आपल्याला, पण सॉफ्टवेअर शिवाय काम चालेल का? आणि ते तुमचं मन आहे. तुमच्या मनावर जर तुम्ही नियंत्रण मिळवलंत ना,
तुम्ही सगळं जिंकू शकता. पण असं अफाट अचाट असं काही मागू नका. मॅनिफेस्टेशन करताना, तुमच्या मनाला ऑर्डर देताना, तुमच्या मनाला ट्रेनिंग देताना तुम्हाला खूप महत्वाचं आहे की तुम्ही काय शब्द वापरता, तुम्ही कोणत्या वेळी वापरता आणि कसे वापरता. बरं. आज तू बघतोय की आज अशी परिस्थिती आहे की मनाविरुद्ध काहीही झालं की मुलं रागवतात, रुसतात, वस्तू उचलून फेकतात. हे आपण केलं असतं तर आपल्या आई वडिलांनी धुतलं असतं. बरोबर आहे. पण आता पालकांची मानसिकता बदलतीये, मुलांचीही बदलतीये आणि मग हे आपलंच प्राचीन शास्त्र आपण विसरतोय का, याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आज आपल्याकडेच आपल्या मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपला आहार, आपला विहार, आपली झोप आणि नामस्मरण. ओके. मनाचं खास मन चांगलं राहावं म्हणून आहार काय घेऊ शकतो? मनाचं डाएटच ठरवूया का आपण, की मनाचं डाएट का महत्वाचं आहे. चांगले विचार. सकाळी उठल्यावर कॉर्टिझॉल वाढलं असेल की मनामध्ये इतके वाईट वाईट विचार येतात की ज्यांचं थायरॉइड म्हणजे T3, T4, TSH यापैकी जर T3, T4 यांचं बदललं असेल तर सकाळी उठल्यावर अशक्त वाटणं, डलनेस वाटणं, छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, हे सगळी जी पॅनिक मोड ऑन होतो ना, बऱ्याच जणांचा सकाळी होतो. ऍसिडिटी, तोंडात कडू पाणी येणं, हे सगळं पण तुमच्या मनाशी रिलेटेड आहे. आणि जर मग आपल्याला या मनाला सकाळी नियंत्रणात ठेवायचंय, मग सुरुवातच आपण करतो वक्रतुंड महाकाय किंवा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. हे जे सगळे श्लोक आहेत ते तुला डायरेक्ट बीटामधनं अल्फामध्ये नेतात. बरं. बीटा आणि अल्फा म्हणजे काय? तुझ्या ब्रेन मधल्या वेव्स. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये आहोत किंवा आपण डिस्टर्ब आहोत, आपल्या ब्रेनमध्ये सतत बीटा वेव्ह सुरू असतात. आणि जेव्हा हा प्रवास आपण अल्फा, गॅमा आणि थीटापर्यंत नेतो, आपलं सुप्त मन जागृत होतं. तू तुझ्या सुप्त मनाला जर पटवून दिलंस ना की हे तू करू शकतोस, तर तू करू शकतोस. त्याच्यासाठी एक पिग्मेलियन इफेक्ट असतो. आता पिग्मेलियन इफेक्ट म्हणजे काय, की तुझ्या स्वतःविषयी तू चांगलं बोलणं. आरशामध्ये स्वतः उभं राहून येस मी करू शकतो, नुसतं म्हणून नाही होणार आहे, प्रयत्न पण घ्यायलाच हवे. पण कधी कधी काय असतं, काही पेशंट्समध्ये इतकी निगेटिव्हिटी असते की त्यांना क्षणाक्षणाला रडायला येतं, क्षणाक्षणाला असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही. आणि मग पहिले मला त्यांच्या मनावरच काम करून घ्यायला लागतं. आणि सर्वेश सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, मनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, ह्या मनाची खोली खूप खोलवर आहे की त्याला आपण असं पटकन कॅच नाही करू शकत. एखाद्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ओळखायला फार कठीण आहे. म्हणजे ते आतल्या गाठीचे आपण जे माणसं म्हणतो की ह्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला कळणार नाही की त्यांची ऍक्शन झाल्याशिवाय. सो ऍक्शनला रिॲक्शन देणं हे सगळं तुमच्या मनावर आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवलं तर तुम्ही यशस्वी नक्की होता किंवा कोणत्याही व्याधीवरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. आणि ह्यासाठी आपली जी परंपरा आहे, आता तू जसं म्हणालास की आहार कसा घ्यायचा मनासाठी, आयुर्वेद काय म्हणतं की मनाचे 3 गुण सांगतं, सत्व, रज आणि तम. आता सत्व आहार म्हणजे आपण अगदी साधं जेवण जे म्हणतो ना की भात, वरण, त्याच्यावरती तूप, लिंबू, हे सत्वगुणी आहार झाला. आता राजसिक आहार म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ आहेत, तेल भरपूर आहे, तेल भरपूर आहे, पावभाजी, हे सगळे राजसिक. म्हणजे त्याला नाही, मांसाहार तामसिक मध्ये जातो की म्हणजे अल्कोहोल किंवा मांसाहार, कांदा लसूण युक्त हे सगळे जे पदार्थ आहेत ते तामसिक मध्ये जातात. पण ना तिन्ही आहार मनाला लागतात. एखाद्याला युद्ध करायचंय, लढायचंय, तर जे व्हेजिटेरियन ते व्हेज खातात, पण नॉन व्हेजिटेरियन त्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर लढायला चांगली शक्ती पण येते ना. म्हणजे ज्याचा जसं काम तसा त्याचा आहार असावा. म्हणजे एखादा व्यक्ती आपण म्हणतो दिवसभर खूप श्रम केलेत त्यांनी, मग तेव्हा त्याच्या मनाला आहार कसा हवा, तर त्याच्या मनाचा आहार म्हणजे चांगले विचार. कोणीतरी आपण आपल्या आईचंच उदाहरण घेऊया की जी दिवसभर घरात खूप सुंदर छान सगळं आपल्यासाठी करते, पण खरंच आपण आपल्या आईला रोज जाऊन विचारतो का की आई तू काय केलं. प्रत्येक वेळेला काय थँक्स गिव्हिंग याची गरज नाहीये, पण आपण म्हणतो का की आई तू माझ्यासाठी दिवसभर हे करतेस तर मला याची जाणीव आहे, आज तू आराम कर, आज मी तुझ्यासाठी हे करतो. हे तिच्या मनाचं औषध आहे. बरोबर. म्हणजे तणासाठी औषध म्हणजे आपण ज्या गोळ्या घेतो
आणि मनासाठी मंत्र असं औषध किंवा ओके. चांगले शब्द असं मी हम्म. म्हणते. तर डाएट तू म्हणशील तर मी बऱ्याच पेशंटना काही चार्ट देते की खजूर असतो बघ कसा मांसल आहे, तर खजुरामध्ये फायबर आहे की जे तुझ्या मनाला आवश्यक घटक आहेत ते सगळे देतात. म्हणजे मनाला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर समजा एखाद्याला पॅनिक अटॅक आलाय तर मी पहिले त्याला काय सांगते की पंचमहाभूतांमध्ये बघ की पटकन बघ कुठे आवाज येतोय का, किंवा पटकन पाण्याचा घोट पी किंवा टाळी वाजव, म्हणजे आवाजाकडे म्हणजे तू तुझं डिस्ट्रॅक्शन कर. काही पेशंट असतात ना ते प्रत्येक वेळेला काही गोष्टी व्यक्त होऊन सांगू शकत नाही की त्यांना आता भीती वाटतेय, मग मी त्यांना खूण देते की तुम्ही स्माइली बॉल असतो ना तो असा प्रेस करा, म्हणजे तुमच्या आई वडिलांना कळेल की अरे ह्याच्या मनात आता काहीतरी ही इज डिस्टर्ब. पण प्रत्येक वेळी आपण सारखं आपल्या मनातलं सगळ्यांना सांगत बसलो तर लोक कधीतरी कंटाळू पण शकतात. बरोबर. म्हणून आपल्या मनाचा मित्र आपल्यालाच व्हायचंय. आपल्या मनाला चांगले संस्कार आपल्याला द्यायचे आहेत. मना घडवी संस्कार. आता ते गाणं आपण ऐकतो, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कुंभार जसा मातीला आकार देतो आणि मडकं घडवतो तसंच आपली आई किंवा आपल्याला गुरु घडवत असतात. आपल्या मनावरती पहिले संस्कार करतात ते म्हणजे आपले पालक आणि आपले गुरु. अंधाऱ्या वाटेतनं पुढे सरकताना एखादी मिणमिणती पंटी जरी दिसली तरी आपण तिथे आपण पुढे पोहोचू शकतो, आणि हे काम आपले गुरु करत असतात. आणि म्हणून योग्य गुरु हवा की जो आपल्या मनाला ट्रेनिंग देणार आहे. चुकलं तर ओरडणारा गुरु हवा. आपले जे संत आहेत त्यांनी आपल्याला उपदेश केलेत ना, कळकळीने ते आपल्याला सांगतायत की तुम्ही असं करा. आपल्याला असंच कोणी येऊन काही सांगेल का? जेवढी काळजी आपल्या आईला आपली वाटतेय तेवढी इतरांना वाटणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक असायला हवं. तुमच्या मनाचे सुप्त गुण, तुमच्या मनाचे लाइकिंग काय आहे, तुमचा गोल काय आहे हे तुम्ही ठरवायचे. बरोबर. आणि यासाठी मी पेशंट्सना सांगते की तुम्ही तुमची एक वही बनवा. तुम्ही रोज लिहा त्याच्यामध्ये, आणि चांगलंच लिहा. जे लिहिणार आहात ते होणार आहे. तुम्हाला तुमचं एखादं स्वप्न आहे की मला माझं आरोग्य एकदम म्हणजे माझा चेहरा ग्लोईंग दिसावा, किंवा माझा चेहरा एकदम नितळ आहे, तर ते लिहिलं तरी ते घडणार आहे. बरं. इतकी ताकद तुमच्या सुप्त मनामध्ये आहे. फक्त याला आपल्याला ट्रेनिंग द्यायला हवं. रोज लिहा, रोज लिहून बघा की आता मॅनिफेस्टेशन करताना तर आपण लिहितो ना की मी धनवान होत आहे, किंवा मला नवीन घर मी घेणार आहे. सो या गोष्टी घडायच्या प्रोसेसमध्ये लिहायला हव्या. म्हणजे वर्तमान काळात म्हणजे मी धनवान होत आहे असं लिहायला हवं. धनवान होणार आहे नाही, म्हणजे ती प्रोसेस ऑन गोईंग हवी. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हवा की त्याच्यामध्ये, की ते केल्यामुळे आपोआप आपल्या सुप्त मनाला त्याची सवय व्हायला लागते की आपल्याला हे करायचंय. एक गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला लिहिलेली आढळते की एक टिटवी असते आणि तिची पिल्लं असतात समुद्राच्या इथे ठेवलेली. तर समुद्र त्या पिल्लांना गिळंकृत करून टाकतो आणि टिटवी जाऊन त्याला सांगते की समुद्र दादा माझी पिल्लं मला परत द्या. पण समुद्र काही ऐकायला तयार नाही, त्याला गर्व झालेला असतो. मग टिटवी पण ठरवते की मी काही झालं तरी माझ्या पिल्लांना परत मिळवणार. सो एक चेन वाईज ती पुढे पुढे हे सगळं पाठवून गरुड हा पक्ष्यांचा राजा, मग त्याच्यापर्यंत पोचते. तर गरुड महाराज विष्णूंना सांगतो की जर समुद्रांनी अंडी टिटवीला परत दिली नाही आजपासून मी तुमचं वाहन होणार नाही. बर. आणि मग गरुडाशिवाय तर भगवान विष्णूंचं काही चालत नाही. ते म्हणतात नाही तू यायलाच पाहिजेस माझ्या बरोबर. मग त्याच्यावर स्वार होऊन ते तिथे जातात आणि बाणांच्या वृष्टीने ते समुद्राचा अहंकार म्हणजे त्याचं जे सगळं पाणी असतं ते हटवून टाकतात. आपोआप अंडी मिळतात. बरोबर. म्हणजे गर्वाचं घर हे कायम खाली होतं. म्हणजे जे षड्रिपू आहेत की जे तुमच्या मनावर आघात करतायत त्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला हवं. कारण सर्वोच्च शक्ती कोण आहे? परमेश्वर. ती तुम्हाला म्हणजे तुमच्या गर्वाचं घर कायम खाली ठेवते. त्यामुळे अकर्म करायचं. मीपणा तुमच्यावर घेऊच नका, म्हणजे तुमच्या मनाला अहंकाराचा रोग लागणार नाही. ओके. तर षड्रिपू आपण जेव्हा म्हणतो, आता नावामध्येच रिपू म्हटल्यानंतर एक निगेटिव्ह साईड त्याची थोडीशी आहे. पण मनाचे असलेल्या या वृत्ती आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण, बरोबर. मनाला असलेले ते त्या मनासोबत पार्सल येणार भाव आहेत ते. बरोबर आहे. कारण आपल्याला हे वाटणारच आहे. कारण आपण माणूस आहोत.
तर मग Jealousy आयडियलिस्टिक वाटणार आहे. कंडिशन वाटत नाही का की हे षड्रिपूंवर मात करणं वगैरे? पण ते गरजेचं आहे ना. हे बघ, वाटणं चुकीचं नाहीये. हम्म, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा ड्रेस किती सुंदर आहे ना, हम्म, मला पण असा घेता आला तर हम्म, येस, बरोबर आहे. हम्म. तिला तो ड्रेस का मिळाला? हा, ओके. हे इथनं प्रॉब्लेम चुकीचं सुरू आहे. होतो. इथनं प्रॉब्लेम आहे. हा. वाटणार ना की मला हम्म. पण हे मिळवायचं आहे, पण हम्म. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. हम्म, असंच काही मिळणार नाहीये. कारण हम्म, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट, प्लॅनिंग हे करायला लागतं. सातत्य आणि संयम हम्म, प्रत्येक गोष्टीत हवं. आज तुमचं जे पूर्वसंचित आहे हम्म, ते कोणालाही चुकलेलं नाही. हम्म. जे तुमचे पूर्वकर्म आहेत त्यानुसार या जन्मात तुमच्या काय काय होणार आहे हे सगळं लिहिलेलं असतं. बरं. मग म्हणून काय जगायचं सोडून देतो का आपण? हम्म. नाही ना. चांगलं काम केलेलं कधीही वाईट जात नाही आणि ते आपल्या बरोबर कायमच राहतं. आणि म्हणून ह्या षड्रिपूंमध्ये आता बघ, थोडक्यात उदाहरण सांगते. फ्राईड नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत हम्म. त्यांनी मनाचा शोध लावलेला. बरं. आता मी ही गोष्ट ऐकली आहे धनश्रीताईंकडनं, हम्म, की त्या सांगत होत्या की ते एकदा फिरायला गेलेले असतात. फ्राईड, त्याची बायको आणि मुलगा. तर ते फिरायला जातात आणि असंच त्या फिरत असताना फ्राईडचा जो मुलगा असतो तो सापडेनासा होतो. तर तो त्याच्या बायकोला म्हणतो, थांब, 1 मिनिट थांब. तू त्याला कुठे जाऊ नकोस सांगितलेलं ते सांग. तर ती म्हणते, मी सांगितलेलं की तळ्याच्या इथे जाऊ नकोस. आणि बरोबर तो तर- तिथेच असतो. हे तुमचं मन आहे की ज्याला तुम्ही जे सांगणार आहात हम्म, की हे तू करू नकोस, हम्म. तेच ते तो पहिले करणार. करणार आहे. तो विचार तुमच्या मनात, बघ, पहिले मनात वाईट विचारच येतात. हो. एखाद्याला व्याधी झाल्यावर, ही मला काय झालं असेल. हम्म, हम्म, मग अशा वेळेला तुमच्या मनाची ताकद गरजेची आहे ना. हम्म, समोर दिसतंय की अशक्य आहे, पण हम्म. स्वामी काय सांगतात? हम्म, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हम्म, मग आमी, हम्म, तुमच्यामधली ओंकार शक्ती तुमच्याकडनं हे करून घेणार आहे. हम्म, म्हणजे हे तुमचं सुप्त मन आहे, जे हम्म. तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याची अफाट ताकद आहे, जी आपण वापरतच नाही होत. ओके. म्हणजे 90% आपला जो ब्रेन असतो तो हम्म. सबकॉन्शियस Conscious माइंडनी mind बनलेला आहे. ऍक्टिव्ह आहे. एक्झॅक्टली, करेक्ट. आपण फक्त कॉन्शियस माइंडनी चालत राहिलो तर कसे आपण सक्सेसफुल होऊ? ओके. आणि बघ, चांगला विचार केला, चांगलं होतं. हम्म. दुसऱ्याविषयी जर तुम्ही चांगलं केला तर आणखीन आपलं चांगलं होतं. हम्म, नेव्हर कम्पेअर. म्हणजे हम्म. तुमची तुलना जगातल्या कोणाशीही करू नका. हम्म. तुम्ही स्पेशल आहात, Exactly. तुम्ही युनिक आहात. हम्म. ते स्वतःवर प्रेम करायचं. पण मनाचा ना अजून एक ट्रेट असा पण आहे, माहितीये का, की हे माहितीये की दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला, चांगली फ्रिक्वेन्सी गेली, त्याची चांगली हम्म. फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे आली. अनेक लोकांचं असं माझंच चांगलं व्हावं, दुसऱ्याचं चांगलं होऊ नये. प्रॉब्लेम तिथे पण सुरू होत असावा असं मला वाटतं, बरोबर आहे. की मी पण खूप भारी झालो पैशाने आणि मग समोरचा पण भारी झाला, तर मग आमचा फरक काय राहिला, असा पण एक विचार कुठेतरी स्पर्शून जात असतो. हम्म, बरोबर आहे. असंच असतं ना. मार्क बघ ना, दोन्ही मुलांना हम्म, म्हणजे वर्गामध्ये हम्म. हीच तर म्हणजे चढावड असते ना, हम्म. की पहिला नंबर माझा आला माझा. पाहिजे, मला दुसरा नकोय. हा. मग ते तुमच्या प्रयत्नांचं फळ असतं, ती हम्म. तुमची डेस्टिनी असते. हम्म, हम्म, म्हणजे जेव्हा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये असता हम्म. तेव्हा बाय हुक ऑर क्रूक तुम्हाला ते जिंकायचं असतं. हम्म, पण ते तुमचं कर्म आहे ना. हम्म, अभ्यास करणं, चांगले मार्क मिळवणं हे कर्म आहे. ते कुठे आपण म्हणतोय करू नका. हम्म. तुम्ही असा विचार करत नाही आहात ना की त्या हम्म. मुलाला मार्क कमी मिळू देत रे. नाही, तुम्ही विचार करतायत मला चांगले मार्क मिळते. सो Yeah. विचाराने हा फरक होत असतो. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, हम्म. असं रामदास स्वामींनी म्हटलंय. की काय, की तुम्ही जेव्हा तुमचा देह त्याग करता तेव्हा तुमच्या पाठी चांगले म्हणणारे कोणतरी हवेत ना. हम्म. जर तुम्ही चांगलं काम केलंय तर तुम्हाला लोकांना माझी स्तुती करा असं म्हणायला नाही लागत, आपोआप म्हणणार आहेत. हम्म. पण हे करण्यासाठी तुमच्या मनाची पात्रता तिथपर्यंत पोचायला पोचायला लागते. पाहिजे. आता 2 मुलं भांडतायत, ती 2 मुलं भांडतायत तेव्हा आपण त्यांना असं नाही म्हणत ना की म्हणजे कम्पेअर नाही करत ना. हम्म. दोघांनाही सांगतो की तुझंही चुकलंय, तुझंही चुकलंय, हम्म. दोघांनी मिळून ठरवा. हम्म. मग तसं ब्रेन आणि मनाने ठरवायचं असतं हम्म, हम्म. की काय चुकलं. Okay. म्हणजे ही हितगुज मनाची हम्म. रात्री झोपताना व्हायला पाहिजे. बरं. म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं की आज मी हे केलं, हे काम असं झालं, मला नाही इथे हम्म. एवढा रिझल्ट आला, येस हम्म. यू इम्प्रूव्ह इट. हम्म. आज मला सकाळी ही व्यक्ती असं बोलली, मला वाईट वाटलं, मग इथे माझी चूक होती का? हम्म. मी त्यांना उत्तर द्यायला हवं होतं. कधी कधी काय होतं, शब्द आपण उगीच वाढवतो, हम्म. इग्नोर करायचे. कारण जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच घ्यायचं, बाकीचं इग्नोर करायचं. हेच ठरवतो ना, तेव्हा आपण पुढे जायला शिकतो. नाहीतर मग आपण त्या एका कोशामध्ये अडकून राहतो मनाच्या. आज तुला माहितीये का, बऱ्याच लोकांना काही बोललं की त्यांना लगेच वाईट वाटतं. का? कारण त्यांचं मन लघु असतं. आता गुरु मन असेल त्या माणसाला तुम्ही काय बोलला तो
एकदम खंबीर, मी करू शकतो, कारण हा त्याच्या मनाचा विश्वास आहे. बरं. सो तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेनिंग द्यायला हवं. आणि ह्यासाठी सगळ्यात सुंदर मला 3 गोष्टी वाटतात. बरं. एक तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले मनाचे श्लोक. आज एवढे सगळं काही असताना त्यांना मनाचे श्लोकच का सांगावेसे वाटले, की आज जर मनाचे श्लोक आपण ऐकत असू तर आपल्याला कुठल्याही सायकोलॉजिस्टची गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या मनाचे डॉक्टर स्वतः होऊ शकाल. दररोज आपण काही ठराविक श्लोक ऐकले ना तर आपल्यामधली सदसद विवेक बुद्धी जागृत व्हायला लागते. म्हणजे तू जे म्हणालास ना की वाटतं ना, वाटणार आहे आणि दॅट इज नॉर्मल. पण आपल्याला आपल्या आईवडिलांचे संस्कार असतात ना आपल्यावर, की ते माध्यम आहेत ना आपल्याला हे सगळं शिकवणारे, की एखाद्या मुलांनी आपल्याला रस्त्यात काही पडलेलं दिसेल तर आपण घेतो का? नाही ना, आपण ते घेत नाही. ते हरवले सापडले विभागामध्ये शाळेत आपण जमा करतो, तेच आपल्याला करायचंय. त्यामुळे जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणार आहे, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात की मग तुमचं मन डळमळीत होत नाही. आणि जे दुसऱ्याचं आहे ते आपल्याला नकोय. बरोबर. जी आपली विजन आहे, जो आपला विजन बोर्ड आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. आता 10वीची परीक्षा आली की आपण कसं, मला एवढे मार्क मिळवायचे, पुढे 5% एक्स्ट्राच ठरवायचे, म्हणजे जे अपेक्षित ते मिळतात. पण त्याच्यासाठी जर आपण रोज झोपूनच राहिलो तर होणार आहे का? नाही. पहाटे उठायला हवं, तसा आहार, हे सगळं केलं तर तो फरक आपल्याला दिसणार आहे. ओके. मनाच्या श्लोकावर तू काही गेल्या काळापासून अभ्यास करते, काय भारी सापडलं मनाच्या श्लोकांमध्ये? मनाचे श्लोक म्हणजे असे अथांग, असं वाटलं की किती उशिरा घेतला मी हा विषय, असं मला वाटलं, खरंच वाटलं. म्हणजे लहानपणी शाळेमध्ये ते श्लोक पाठ केलेले, पण ते पाठच केले, त्याचा खरा अर्थ कोणी असा समजून सांगितला नव्हता की हे का महत्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मनाविषयी जे काही सांगितलंय ना, की त्याच्यात त्यांनी आपल्या शरीराला आणि मनाला महत्व दिलंय, त्यांनी व्यायामाला महत्व दिलंय, त्यांनी म्हणजे हनुमंताची उपासना करायला सांगितली आहे. कारण जर तुमचं शरीर नीट नसेल तर मन नीट नसणार आहे, आणि मन नीट नसेल तर शरीर नीट नसणार आहे. हे एकमेकांशी खूप जोडलेले 2 विषय आहेत, शरीर आणि मन. एखाद्या म्हणजे समर्थांनी असं उल्लेख केलाय की एकूण 205 श्लोक या मनाच्या श्लोकांमध्ये आहेत. आणि या श्लोकांमधले पहिले श्लोक जे आहेत, 66 श्लोक जे आहेत, ते कर्मांवर आधारित आहे, की तू काय कर्म कर, कसं कर्म कर, मग उपासनेचे आहे. आणि मग शेवटी ज्ञान, खरं ज्ञान काय आहे हे सांगणारे ते श्लोक आहे. आणि ते ऐकताना असं वाटतं की खरंच आपण हे ऐकलं तर आपण आणखीन छान आपला गाभा तयार होऊ शकतो. बघ, बिल्डिंग बांधताना त्याचा बेस सगळ्यात महत्वाचा आहे. तर तुमच्या मनाचा बेस काय आहे? तुमचे विचार. तुम्ही चांगले विचार करणार असाल तरच चांगलं तुम्ही शिकणार आहात. सो समर्थांनी काही श्लोक असे जे सांगितलेले आहेत, आता त्यामध्ये आपण बघितलं तर शुका सारिखे वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे त्यांनी जे काही अफाट ज्ञान आपल्याला दिलेलं आहे त्यापुढे आपली व्याप्ती अगदी छोटी आहे. म्हणजे जेव्हा ते शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते, जेव्हा महाराजांना सुद्धा गर्व झाला तेव्हा त्यांनी तिथे जाऊन त्यांना सांगितलं की त्यांच्या गर्वाचं, त्यांना सांगितलं की हे तुम्हाला हा अहंकार झालेला आहे, आणि मग म्हणून व्यायामाचं महत्व. अहंकार कधी होतो? जेव्हा आपलं शरीर थकत नाही, दमत नाही, आणि आपल्यामध्ये तो मीपणा येतो, आणि म्हणून व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. आणि जे त्यांनी सांगितलंय की सूर्य नमस्कार खूपच गरजेचे आहेत. आज आपण बघतो की बऱ्याच मुलांना विचारलं की तुम्ही रोज काय करता? काही नाही करत, असं उत्तर बऱ्याच जणांचं असतं. सायकलिंग, स्विमिंग हे मुलं करतात, पण त्याबरोबर जर त्यांनी दररोज सूर्य नमस्कार घातले तर सूर्य नमस्कारासारखा सर्वांग व्यायाम नाही की जो तुमच्या शरीरावर पण फिटनेससाठी मदत करतो आणि तो तुमच्या मनावर पण नियंत्रणासाठी तुम्हाला मदत करतो. आता त्यातले काही जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, मना वासना वासुदेवी वसुदेव. मना वासना वासुदेवी वसुदेव म्हणजे काय, की वासुदेव म्हणजे भगवान गोपाळकृष्ण. तर नेता कसा असावा? भगवान गोपाळकृष्णासारखा असावा, सगळ्यांची काळजी घेणारा. म्हणजे एक अशी गोष्ट येते ह्याच्यात की सांदीपनी ऋषी आहेत, त्यांच्या इथे जेव्हा शिकायला सुदामा आणि भगवान गोपाळकृष्ण गेले असतात तेव्हा शिकताना असंच ते एका वनात जेव्हा पुढे जात असतात तेव्हा गुरुमाऊली त्यांना पुरचुंडीत पोहे बांधून देतात आणि ते पोहे सुदामाकडे असतात. पण जेव्हा ते थकतात, एका ठिकाणी बसतात
श्रीकृष्ण सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असतात. हम्म, सुदामाला भूक लागते म्हणून सुदामा ते पोहे खायला सुरुवात करतो. हम्म, आणि कृष्ण विचार, अरे काय करतोयस रे? तर भूक लागलेली असते, पोहे हम्म, सगळे त्यांनी खाल्ले जातात, म्हणून ते सांगतात की मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय. ओके. कृष्ण खरा जागाच असतो, त्याला हम्म. कळतं की हे असं आहे, पण खूप काळ लोटतो. नंतर सुदाम्याची परिस्थिती पूर्ण बदललेली असते. हम्म, विष्णू सहस्त्रनाम म्हणून सुद्धा फळ येत नसतं, बरं. म्हणजे फलश्रुती होतच नसते. हम्म, मग का? मग जेव्हा परत तो कृष्णाला भेटायला येतो तेव्हा तो बरोबर काय घेऊन येतो, तर ते पोहेच घेऊन येतो. बरोबर. सुदाम्याचे पोहे जेव्हा कृष्ण खातो तेव्हा तो त्याचे पाय स्वच्छ धुतो, त्याला सांगतो की आता सगळं तुझं चांगलं होईल. हम्म, कारण तेव्हा त्यांनी ते पोहे दिले नसतात ना कृष्णाला. हम्म, म्हणजे हा कर्माचा प्रभाव आहे. हम्म, म्हणजे तुम्ही कायम सत्य बोललात, तुम्ही त्याची कास धरलीत तर तुमच्याबरोबर चांगलंच होतं. आणि तेव्हा ती विष्णू सहस्त्रनामाची फलश्रुती व्हायला लागते. ओके. कृष्णाने आपल्याला जे काही भगवद्गीतेमध्ये शिकवलंय हम्म, की आज आहार कसा असावा, विहार कसा असावा आणि या आहाराचा मनावर परिणाम कसा होतो, हम्म. हे सगळं भगवद्गीतेमध्ये वर्णन केलंय. युक्त आहार विहारस्य, म्हणजे तुमच्या आहाराविषयी पूर्ण सखोल ज्ञान तुम्हाला भगवद्गीतेत मिळतं. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही जेव्हा माझी अनन्य भावाने माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा मी तुमच्यासाठी धावून येतो. आणि हीच गोष्ट आपल्याला भक्त प्रल्हादाच्या बाबतीत बघायला मिळते. हम्म, हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंच्या विरोधी होता, हम्म, पण जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांचं नामस्मरण ओम नारायणाय नमः सतत म्हणत असतो, कड्यावरनं फेकलं जातं, तेलात उकळत्या टाकलं जातं, तरीही काही होत नाही का? हम्म, तर ही मनाची ताकद, बरं. ही सुप्त मनाची ताकद. ओके. सुप्त मन, सबकॉन्शियस माइंड आपल्या मनाचा जवळपास 85 ते 90% भाग त्याने व्यापलेला आहे. पण त्याचं ट्रेनिंग असं सायन्सने सांगितलंय की एक 8-9 वर्षाच्या आत झालेलं असतं. तेव्हा तिथे जे काय तुमच्या ह्याच्यावर मनावर इम्प्रेशन झाले, इम्पॅक्ट झाले, तर त्याचं आयुष्य कसं पुढे जाईल त्याच्यावर ठरतं. पण एखादा व्यक्ती अवेअर समजा उशिरा झाला 30-35 वर्षी की आता मला माझ्या मनावर काम करायचंय, तर ती पाटी पुसणं शक्य आहे का पुन्हा? सबकॉन्शियस माइंडवर जे काय लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर ओव्हरकम करून पुन्हा नव्याने चांगलं काही लिहिणं शक्य आहे? हो, का नाही? आपल्या घरी वायरिंग बिघडलं हां. तर आपण कसं रिपेअरिंग करतो तसं हम्म. वायरिंग करता येऊ शकतं ना. हा हम्म. जो ब्लॉक बसलाय, हम्म, काही आठवणी ह्या हम्म. ट्रॉमाटाईज असतात, बरोबर. मनावरती आघात झालेले असतात आणि जर आपण हे क्लीन केले नाहीत तर तो ब्लॉक तिथेच राहतो. हम्म, जर ब्लॉक तिथे आहे तर पुढचं सर्क्युलेशन नीट कसं होणार? हम्म, आणि मग अशा वेळी हे वेगवेगळे श्लोक हम्म. किंवा मंत्रचिकित्सा आपल्याला उपयोग करते. आज जे मनाचे श्लोकांचं मी महत्व तुम्हाला सांगितलं की मनाचे श्लोक का महत्वाचे आहेत, की ते ऐकून ऐकून आपल्यामधली सत्सद विवेक बुद्धी जागृत होत असते. हम्म, आज आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम ऐकतो ना, दिव्य मंगल स्तोत्र आहे की म्हणजे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात, म्हणजे हे जन्म संसाराचं जे बंधन आहे याच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ऐकायलाच हवं, की बरं. त्यांनी तुमच्या ब्रेन मधल्या वेव्स बदलतात. म्हणजे भगवान विष्णू हे कोण आहेत, तर पालन करता आहेत. बरोबर. भगवान म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हम्म, सत्व रजतम 3 गुण, हम्म, तसे ब्रह्मा विष्णू महेश. हम्म, सो जे पालन करण्याचं काम आहे ते भगवान विष्णू करत असतात. म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे ना की सगळ्यांची रक्षा करणं. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम हे आपण म्हटलं तर आपल्या मनाबरोबर आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये त्यातनं फरक होत असतो. म्हणजे जे तू म्हणालास ब्लॉक काढायचे, तर सगळ्यात पहिले आपल्याला व्हिज्युअलायझेशन चार्ट बनवायला हवा. तुमच्या ब्रेनमध्ये 2 पॉवर्स आहेत. एक तर व्हिज्युअलायझेशन बोर्ड हवा. काय गोष्ट घडलीये, वाईट गोष्ट घडली असेल तर छोटी 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 करत बघत जायचं. आणि हे काही दिवस म्हणजे 90 दिवस आपल्याला सलग करायला हवं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या मनात सतत येते, चघळली जाते, त्याचा त्रास होतोय, एक तर तुम्ही त्या व्यक्तीशी जाऊन बोला की मला या गोष्टीचा त्रास होतोय, नलिफाय होऊन जाईल. किंवा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊन विजन बोर्डद्वारे ती गोष्ट छोटी 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 करत जा. आता एखाद्या पेशंटला फोबियाज आहे, मग या फोबियाज वरती ऍक्ट करताना आपल्याला अशा प्रकारे काम करायचं की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सूचना द्यायला लागतात आणि त्याद्वारे आपण त्या मनाला ट्रेनिंग देऊन 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 तुमच्यामधलं ओज जागृत झालं की आपोआप तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. आज आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकतो, आज आपण मंदिरामध्ये जातो, घंटा वाजवतो, येस आपला ऑरा क्लीन होतो. बरोबर. आपण कधी आरती ओवाळताना अशी नाही ओवाळत ना, अशीच ओवाळतो
की क्लॉकवाईजच ही डिरेक्शन आहे, प्रदक्षिणा पण आपण अशीच घालतो. हे सगळ्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत की ज्या आपल्या मनाशी मॅच व्हायला पाहिजे. बघ, काही जणांना बघितल्यावर आपल्याला काही लागत नाही, पण आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यांच्याशी. आणि काही जणांना बघितल्यावर वाटतं की नाही अरे एवढं म्हणजे ते मॅच होत नाही आपली फ्रिक्वेन्सी. काही ग्रजेस असतात, मग हे ग्रजेस कुठल्या कुठल्या व्याधीमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात. म्हणून तुमचं मन, सुप्त मन जे आहे ना, त्याला डिटॉक्स करण्याची गरज असते. आणि हे डिटॉक्स करण्यासाठी चांगलं वाचायला हवं, चांगलं बोलायला हवं आणि चांगलं ऐकायला हवं. जर तुम्ही चांगलं ऐकताय तर तुमचं मन तुम्हाला नक्की सांगू शकतं की इथे काय तुला सुधारायला हवंय. तुमच्या काय म्हणजे एखादा तुम्ही गोल अचीव्ह करायचा ठरवलाय, तो गोल का अचीव्ह नाही झालाय. एक साधं उदाहरण देते. 2 घोडे असतात. एका घोड्याला एक इंजेक्शन टोचलं जातं, म्हणजे साप चावलाय असं दाखवलं जातं. दुसरा घोडा ते बघतो, मग त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि त्याला नुसती सुई टोचतात, काहीच नसतं, साप नसतो. पण तरी पण त्याच्या ब्रेनमध्ये अशा काही संप्रेरकांची निर्मिती होते की तो मरून जातो. एवढी ताकद आहे तुमच्या विचारांची. आणि ह्या विचारांचा लगाम कोणाच्या हातात आहे? तुमच्या मनाच्या हातात आहे. आणि मनाचा लगाम कोणाच्या हातात आहे? तुमच्या आहारामध्ये, तुमच्या निद्रेमध्ये. आणि तुम्ही जी काही उपासना करता, म्हणजे शारीरिक आणि मानसिक, त्यामध्ये. तो हे सगळं सर्कल आहे. तुम्हाला जर मनाला ट्रेन करायचंय, तुमच्या मनाला जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय, तर तुम्हाला हे सगळं करायलाच हवं. आपण श्लोक ऐकत असतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. याच्यामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी काय सांगितले? जेव्हा जेव्हा परिस्थिती बिघडेल ना, मी तुमच्यासाठी येईन. मग तो कसा येणार आहे आपल्यासाठी? काही म्हणजे चक्र, गदा असं घेऊन येणार आहे का? नाही, तो कोणातरीच्या रूपात येणार आहे. तुमच्या गुरुच्या मार्फत येईल, तुमच्या आई वडिलांच्या मार्फत येईल. फक्त ते जे आहे ते तुम्हाला ओळखायचंय की तो कशा रूपात येणार आहे. आणि कायम आपल्या मनाला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचंय. कधी कधी बघ, काही पेशंट सांगतात की सतत झोप येते, थकवा येतोय, सतत त्यांना डिप्रेस्ड, नैराश्य असतं. मग अशा वेळेला मी एक 5-7 दिवसांचा चार्ट सांगते. सोमवार जो आहे ना, तो भगवान शिवशंकरांचा आहे. मग त्या दिवशी शिवस्तुती म्हणून जे आहे ते वाचलं तर खूप छान व्हायब्रेशन्स मनामध्ये निर्माण होतात. बरोबर. दुसरा मंगळवार आला, मग मंगळवारी ललिता सहस्त्रनाम ऐकायला. ती ललिता देवी म्हणजे अफाट शक्ती आहे त्या स्तोत्रामध्ये, की तुमच्या ब्रेन मधला जो अल्गोरिदम, जो आपण इंस्टाग्रामचा होतो, तसं आपल्या ब्रेनचा पण जो अल्गोरिदम आहे ते बदलण्याची ताकद त्या ललिता सहस्त्रनामामध्ये. आता आपण म्हणतो की हे रोज सगळं म्हणायला वेळ होणार का, असा प्रश्न असतो. मी त्यांना सांगते तुम्ही घरी लावा, कानावर पडू देत. रोज 7 दिवस वेगवेगळा चार्ट तुम्ही आखा. हनुमान चालीसा किंवा आपण म्हणतो की वेगवेगळी रामरक्षा, भीमरूपी, ही जी सगळी स्तोत्र आहेत, विष्णू सहस्त्रनाम आणि मनाचे श्लोक, 7 दिवसांमध्ये आपण जर हे रोज ऐकलं ना, खरंच मी सांगते की प्रयोग आपण असे केले पाहिजेत की हे ऐकल्यावर. आज माझे जे जुने रील्स होते, पेशंटने असं भरभरून लिहून पाठवलंय की आम्ही हे केलंय, आम्हाला असा फरक जाणवलाय. म्हणजे साधा एकदा एक उपाय सांगितलेला की एका पेशंटला अंगाला खाज येत होती, म्हणून महालक्ष्मी अष्टक जे असतं ते म्हणायला सांगितलेलं. आयुर्वेद असं म्हणतं की आपल्याला जे होणारे त्वचा विकार असतात, यामध्ये काही तुम्ही एखाद्याला शब्दाने दुखावलं असेल किंवा तुमचं काही तुम्ही चुकीचं वागला असेल, तरी तुम्हाला त्वचा विकार होतात. पूर्वी शीतळा देवीची गोष्ट वगैरे तू ऐकली की मग तिच्या अंगावर कसे डाग येतात, म्हणून तर आपण कांजिण्या वगैरे झाल्या. आजही चौलला वगैरे एक सुंदर देऊळ आहे किंवा माहींच्या इथे आहे, तो का मुद्दाम, म्हणजे आपल्याला ह्याच्यात कुठेही अंधश्रद्धा आणायची नाही, हे पहिले क्लिअर करते. कारण जिथे व्याधी आहे तिथे औषध हवंच, पण हे मानसिक उपचार आहेत की तिथे आपण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतो. मगाशी मी तुला पिग्मेलियन इफेक्ट म्हटलं ना, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की हे तू म्हटल्यावर तुला असा इफेक्ट होणार आहे, तो इफेक्ट त्यांच्या शरीरावर आपल्याला दिसतो. हे जे महालक्ष्मी अष्टक आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की जर हे स्तोत्र तुम्ही दिवसातनं 3 वेळा म्हटलं तर तुमच्या पापांचा नाश होतो. एवढं सिम्पल आहे. सो तो तर्क मी इथे जोडला की इथे आयुर्वेद असं म्हणतंय की त्वचा विकारांना कारण तुमचं पूर्वकर्म आहे, तर ते नलिफाय करायला कशाची तरी मदत झाली पाहिजे. माणसामध्ये सत्वगुण म्हणजे तू म्हणालास ना की जे वाटायला हवं, ते वाटण्यासाठी त्यांना कोणीतरी सांगायला हवं ना की अरे तू असं वागू नकोस. तुम्हालाही तुमच्या मनाला हे शिकवायला लागतं. एखाद्याविषयी जेलसी वाटली तर हे तुमच्या मनाला तुम्हाला थांबवायला लागतं की अरे नाही, हे तुला असं वाटलं नाही पाहिजे. हा चांगला गुण नाहीये ना.
दुर्गुण कशाला हवेत, म्हणजे बरोबर. षड्रिपू कशाला हवेत, आणि हम्म. हा मनाचा गुण असतो. बरं. मनाच्या सगळ्या हम्म. तक्रारींवर उत्तर आहे मनाचे श्लोक. हम्म. तर मनाच्या श्लोकांचा एक छोटासा सारांश काढायचा झाला तर काय सांगशील? मनाच्या श्लोकांमधनं आपल्याला एवढं कळतं की जे तुम्ही पेरणार आहात हम्म. ते उगवणार आहे. हम्म. जे तुम्ही बीज लावताय, म्हणजे तुम्ही गहू पेरलात तर गहूच येणार आहे, तांदूळ हम्म. येणार नाहीये. त्यामुळे हम्म. चांगलं कर्म करा. हम्म. उपासनेला खूपच महत्व आहे. हम्म. जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय ना हम्म. ते शाश्वत नाहीये खरं म्हटलं तर. तुम्ही अशाश्वताच्या पाठी पडलाय. तर तुम्ही जे दिसत नाहीये, म्हणजे तुमचा श्वास, म्हणजे तुम्ही श्वास घेताय त्याच्यावरती फोकस करा, किंवा तुम्ही नामस्मरण करा, की जे दिसत नाहीये आणि ते खरं शाश्वत आहे ते शोधून हम्म. काढा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ हवी. हम्म. तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही खूप काही करू शकता. हम्म. जगी सर्वसुखी असा कोण आहे, म्हणजे ते असं म्हणतात की बघ तूच मना विचार कर की जगात हम्म. असं कोणी आहे का सर्वसुखी. हम्म. सो तुम्ही विचार करा. हम्म. जे तुम्ही थिंक करणार आहात ते तुम्ही तुमच्या विचारांची सिंक पण करा, म्हणजे जे हम्म. तुम्ही बोलता ते करा. हम्म. अफर्मेशन्स खूप हम्म. महत्वाची आहेत. इथे कोणीही अमर होऊन आलेलं नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस इथनं जायचंय. जायचंय. त्यामुळे बोलताना विचार करा. हम्म. तुमचं कर्म हा तुमचा बॅलन्स असतो, म्हणजे पुढचा जन्म तुम्हाला कसं मिळणार आहे, तुम्हाला हम्म. मोक्ष मिळणार आहे का, या सगळ्यासाठी तुमचं कर्म खूप मॅटर करतं. हम्म. आणि मनाच्या श्लोकांमुळे आपल्या मनाची ताकद वाढते, प्लस आपल्याला आपलं मॅनिफेस्टेशन नसतं ना ते एकदम स्ट्रॉंग होतं. कारण हम्म. मन स्ट्रॉंग असेल तर आपलं शरीरही स्ट्रॉंग राहतं. हम्म. शक्ती सगळी मनामध्ये आहे, म्हणजे आपण म्हणतो की तुम्हाला काहीही अचीव करायचं असेल तर हम्म. त्याची सुरुवात तुमच्या मनापासून होऊ शकते. हम्म, हम्म. पण ना अंडर कॉन्फिडंट असतं मन बरेचदा. बरोबर आहे. तर मनाला कॉन्फिडन्स कसं शिकवतं? अॅमिगडेला बद्दल तू ऐकलं असशील, हो, वेगस नर्व yes, बद्दल ऐकलं होय. असशील. आता हे वेगस नर्व आपली ऍक्टिव्ह असेल ना, आपण आपल्या मनामध्ये आपोआप ते हार्मोन्स सोडले जातात. बरं. आज आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला एन्डॉर्फिन्स मिळतात. हम्म. ही गुड हार्मोन्स आहेत. हम्म. आज तू हकिनी मुद्रेबद्दल ऐकलंय हम्म. की हकिनी मुद्रा ही केल्यामुळे आपल्यामध्ये गुड हार्मोन्स येतात. बरोबर. बघ, आपण कधी विचार करत असतो तेव्हा पटकन आपले हात जोडले जातात. ह्या टिप्स ऑफ, आणि तू हे करून बघ, तुझं मन शांत होईल. यू विल फील रिलॅक्स. तुझा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जो शिफ्ट हवाय तो आपल्याला या मुद्रेने मिळतो. आणि म्हणून मुद्राशास्त्र पण खूप महत्वाचं आहे. तुझ्या श्वासांवरचं तुझं नियंत्रण. हम्म. तू डीप ब्रिदिंग कर. जेव्हा तू डीप ब्रिदिंग करतोस हृदयाची धडधड कमी होते आणि आपोआप आपण परत, शांत मी जसं वाटायला म्हटलं तसं थीटाकडे शिफ्ट व्हायला लागतो, की त्या ब्रेन वेव्हजमुळे तुझ्या मनाची ताकद छान प्रमाणात वाढत असते. हम्म. म्हणजे तुझा सबकॉन्शियस माइंड तू ऍक्टिव्ह ठेवलास तर तुझ्या शरीरातल्या ज्या पेशी 3 वर्षांनी बदलत असतात ना. हम्म. मग स्ट्रेस, ब्लड प्रेशर, हम्म. हे सगळे व्याधी आजकाल ताणामुळे होत आहेत. हम्म. माझा बॉस मला असं बोलला, मला बुली केलं गेलं, हम्म. आज काही मिळालं नाही. एक पेशंट परवा अशी झालेली की तिला इतकं टेन्शन आलं की मला 10वीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाले तर मी काय करू, म्हणून तिला जेवण जात नव्हतं. बापरे. मी तिला पहिल्या आल्यावर ओरडले आणि तिला सांगितलं की बघ, मी हे तुला ओरडतेय कारण तुझ्या आई वडिलांसाठी त्या तुझ्या मार्कांपेक्षा तू महत्वाची आहेस. आज तुझ्या वडिलांना असं हे फिलिंग आलं असतं की माझ्या मुलीला मी मर्सिडीज देऊ शकलो नाही, आता मी जेवण सोडतो, तर तुला काय महत्वाचं आहे, मर्सिडीज का तुझे बाबा? हम्म. सो तू असा विचार करू नकोस मार्क किती मिळतील, काय मिळतील. तू असा विचार कर की मी चांगले प्रयत्न करेन, जे मार्क मिळतील ते माझे. 1% जो डेस्टिनीचा लागतो ना आपल्याला, हम्म. तो तुला हवा असेल तर तू नियमित साधना, उपासना सुरू कर. ओके. आपण प्रत्येकाने थोडी तरी उपासना करायलाच हवी ना. हम्म. कोणत्याही प्रकारे चालेल. नुसता ओंकार साधना करावी, हम्म. हम्म. काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला सातत्याने करता येते का, हे आपण आपल्या मनाशी चेक करायचंय. हम्म. हम्म. आपण फक्त म्हणतो मला झोप येत नाही, हम्म. मग मी हे करू का? नाही, तुम्हाला झोप का येत नाही याच्या मुळाशी तुम्ही कधी गेलायत का? हम्म. तुम्हाला झोप येत नाही याचं कारण काय? तुमचं मन अशांत आहे. बरोबर. जेव्हा शरीर आणि मन हम्म. यांच्यामधला संबंध, म्हणजे आपण स्लीपिंग पॅरालिसिस बद्दल ऐकलं की जेव्हा झोपेत आपण एकदम स्टिफ असतो, म्हणजे मनामध्ये त्या लहरी सुरू असतात. आज जेव्हा तुमचं मन शांत होतं ना, तुम्ही आपोआप झोपता. आणि मनाला शांत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण मन ट्रेन करत असताना, म्हणजे मनाला ट्रेनिंग देण्यासाठी खूप लोक सांगतात की मेडिटेशन केलं पाहिजे, विशेष टेक्निक्स वगैरे पण शिकवले जातात. पण माझा पर्सनल असा अनुभव आहे की कितीही वेळ मेडिटेशनला बसलं ना तरी त्यातला खूप थोडासा पार्ट मेडिटेशन होतं आणि इतर वेळी ते विचारांचं कोलाहल सतत घोंगावत असतं मनात. तर मग ते प्रॅक्टिस करून अचिवेबल आहे का, मला ते कायम एक प्रश्न पडतो.
बघ, प्रत्येकाच आपल्याला आयुर्वेदानुसार आपल्या वयाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत: बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. बरोबर. आता प्रत्येकाची मेडिटेशन करण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. आता लहान मुलं असतं ना, हम्म. जेव्हा आई त्याला जवळ घेऊन बसते, शुभम करोती म्हणायला सांगते, आपोआप त्याचं मेडिटेशन चालू असतं. हम्म. मेडिटेशनचा अर्थच आपण कधी कधी कन्फ्युजपणे घेतो. मेडिटेशन म्हणजे फक्त नामस्मरण नाहीये. हम्म. मेडिटेशन म्हणजे एका जागेवर तुम्ही शांत बसल्यात आणि तुमच्या मनामध्ये कुठलाही विचार नाहीये, हे सुद्धा मेडिटेशन आहे. हम्म. नामस्मरण जेव्हा आपण किंवा कोणतंही करतो हम्म. तेव्हा काय होतं, तीच अवस्था येते ना. ध्यान म्हणजे काय, की तुमच्या हम्म. मनामध्ये कुठलाही विचार नाही हम्म. आणि तुमचं मन हे खोडकरच आहे ना. हत्ती हम्म. बघू नकोस डोळ्यापुढे, तर हत्तीच हत्तीच दिसणार आहे. येणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणताही ध्यान करायला बसता, हम्म. आता तुझा जो प्रश्न होता की हम्म. तुला करावंसं वाटतं, हम्म. तर तू ना काय कर, तेव्हा असं बाकी बॅकग्राऊंडला सायलेंट म्युझिक लाव, बर. की जेव्हा तू ते ऐकतोस ना, तेव्हा तुझा सबकॉन्शियस माइंड त्या म्युझिकवर फोकस Focus जातो, करतो. कॉन्शियस माइंडचा. आणि मग तेव्हा तुझं सबकॉन्शियस माइंड अच्छा, तुला जे meditation मध्ये. अचीव्ह Okay. करायचंय त्याच्यावरती लक्ष देऊ शकतो. हम्म. आणि दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की ब्राह्म मुहूर्त हम्म. म्हणजे पहाटे 4 ते 5 ही जी वेळ आहे, खूप सुंदर वेळ, हम्म. प्रसन्न वाटतं, सगळ्यात चांगली वेळ आहे. हम्म. आणि ह्या कालावधीमध्ये आपण जे वाचतो, जे करतो, हम्म. आपली स्मरणशक्तीत ते कायम राहतं. हम्म. तुमच्या मनामधल्या सुप्त आठवणी असतात बघ, त्या आपण कधी विसरतो का? नाही. अगदी खूप खूप आधीचं सुद्धा Yes. आपल्याला आठवतं, कारण ते एवढं स्टोअर्ड होतं आपल्या Yes. ब्रेनमध्ये. तो म्हणून ब्राह्ममुहूर्ताला खूप महत्वाचं आहे. आणि बघ, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून करायचं इथनं वाटतं ना, आतनं, हम्म. हम्म. मग आपल्याला कुठलेही विचार येत नाही. हम्म. आपण त्या गोष्टीवरती फोकस करतो. हम्म. त्राटक, हम्म. त्राटक. निरांजन लावायचं तुपाचं आणि त्याकडे तुम्ही बघत राहा. हे पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. बरं. घरी पूर्वी घराघरांमध्ये आरती केली जायची, हम्म. मंगळवारी किंवा एखाद्या संकष्टी असेल हम्म. तर. पण आता आपण फक्त गणपतीत आणि नवरात्रीत आरती करतो. हम्म. आठवड्यातनं एकदा सामूहिक नामस्मरण, आरती हे आपण करायला काही हरकत नाही. हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. वा. स्विमिंग करणं, हम्म. गाणं म्हणत आंघोळ करणं, हम्म. ही सुद्धा तुमच्या मनाची एक शांतता आहे. Okay. सतत काहीतरी करायलाच हवं असं नाही. तुमच्या मनाला मोकळा वेळ द्या. ते इतकं रिफ्रेश होऊन तुम्हाला डबल गोल अचीव्ह करून दे. क्या बात आहे. आपण एक काय म्हणतो की पतंग तोपर्यंतच आकाशात छान उडू शकतो जोपर्यंत त्याला एक बंधन आहे त्या दोरीचं. तर मन पण आपण जर बंधनात ठेवलं तरच एका योग्य दिशेने आपण जाऊ शकतो. आणि आजकाल ज्या गोष्टीवर खूप बोललं जातंय, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन वगैरे, तर बरेचदा आपण त्या टेक्निक्स फॉलो करून मनाला ट्रेन करतो की मला हे हवं आहे आणि मला मानसिक शक्तीच्या जोरावर हे मिळू शकतं. पण ना पुढे जाऊन लगेच एक ब्लॉक निर्माण होतो की अरे मला हे शक्य आहे का? आणि मॅनिफेस्टेशन कोच हेच सांगतात की तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय त्याच्या पुढे जर हा विचार येत असेल तर तिथेच तो ब्लॉक होणार आहे आणि ते व्हिज्युअलायझेशन परफेक्ट नाही होऊ शकत. बरोबर आहे. तर मग मंत्र चिकित्सेमध्ये असे कुठले मंत्र आहेत का की मॅनिफेस्टेशनची पॉवर 2x, 3x, 4x करण्यासाठी ते कामाला येऊ शकतात? ही पॉवर फक्त तुझ्या आणि तुझ्या मनामध्ये. बरं. आपण मंत्रचिकित्सा का करतो, तर आपण जे म्हणतो मंत्र, कोणताही मंत्र तू बघ, ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः. आता हा मंत्र आपण म्हणताना आपल्या जिभेची एक ठराविक हालचाल झाली आहे. त्या व्हायब्रेशन्सनी तुझ्या मनावर एक परिणाम केलाय ना, की ते तुला ऐकताना तुझ्या मनामध्ये त्या व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आपण घरी साधं अग्निहोत्र करतो, ते अग्निहोत्र करताना सुद्धा आपल्या लहरी बदलतात मनातल्या. जेव्हा आपण ओम नमः शिवाय म्हणतो, बरोबर, आज आपण ज्या कुठल्या व्हायब्रेशन्स असतात त्यांनी तुझं सुप्त मन ऍक्टिव्ह होतं. पण ते 2x किंवा 3x करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य. कोणतीही गोष्ट एका दिवसात साध्य होणार नाहीये. तुला मॅनिफेस्टेशन करायचंय तर ते मॅनिफेस्टेशन पण असं हवं की ते तुला योग्य हवं. म्हणजे आज जे तुला या 6 महिन्यात अचीव्ह करायचंय असा विजन बोर्ड तुला करायचा आहे त्या मॅनिफेस्टेशनसाठी. आता मंत्रचिकित्सा तू म्हणशील तर आज आपण पूर्वीपासून असं बघत आलोय की काही आपण घरामध्ये सुद्धा रोज संध्याकाळी शुभम करोती का म्हणतो, का प्रार्थना करतो, ऍफर्मेशन्स आहेत ना, हे सगळ्यात चांगल्या स्वयंसूचना आहेत की ज्या आपण आपल्या मनाला देतोय. दुसरं हे काहीच नाहीये, आपण आपल्या मनाला सूचना देतोय. कारण आपण काय करतो की आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आपण जेव्हा विश्वास ठेवतो ना, आपले आई बाबा आपल्यासाठी विश्वासाचा एक मोठं रोल मॉडेल असतात की मला काही झालं तर माझे आई बाबा माझ्यासाठी धावत येणार आहेत.
हा विश्वास आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करत असतो आणि तो विश्वास खूप महत्वाचा असतो आणि Great. हा विश्वास आपल्याला मंत्रचिकित्सेतनं मिळत असतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावातच ही ताकद आहे की आज जे दगड असतात ते पाण्यावर तरंगायला लागतात श्रीराम या नावाने. जी धुनी आपण ऐकतो, नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम, हे काय आहे? आज आपण गोंदवल्याला जेव्हा जेवायला जातो तिथला जो प्रसाद असतो, म्हणजे जे प्रसादाचं जेवण असतं, त्याची तुलना कशाशी होऊ शकेल? कारण आपले जी इंद्रिय आहेत ते ग्रहण करतात, कारण तेव्हा आपलं मन फ्रेश असतं. मन फ्रेश असलं आपण आपोआप आनंदी असतो. मन निराश असेल आपण डिप्रेस्ड असतो, दुःखी असतो. सो मन हे सगळ्यात अप्रतिम सर्वोत्तम आहे. आणि तुमच्या मनामध्ये जेव्हा आपण देह त्याग करतो तेव्हा काय विचार यायला हवा? तर नामस्मरण यायला हवं. कारण जेव्हा तुम्ही शेवटी जो काही विचार करता ना तुमच्या, तसा तुमचा पुढचा जन्म असतो. मग तुम्हाला मोक्ष हवाय का पुढचं जीवन हवंय? म्हणजे आई कायम एक गोष्ट सांगायची, केवा, म्हणजे एक आजोबा मरणासन्न असतात आणि ते सारखं म्हणत असतात केवा केवा केवा. तर सगळ्यांना काय वाटतं केवड्याचं उत्तर आणा का, काय हवंय, मुलगी आली नाहीये का? तर ते काय म्हणत असतात, वासरू केरसुणी खातय. तर त्यांचं जीव कशात गुंतलेला? त्या केरसुणीमध्ये. सो जीव कशात, हे तुमचं मन भगवंत प्रेमामध्ये तुम्ही गुंतवायला हवं आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही गोडी असते ना ती लहानपणी लागली. परमेश्वर आपल्याला असं अजिबात सांगत नाही की तुम्ही सतत देव 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 करत बसा. नाही, तो सांगतोय तुम्ही कर्तव्य करा. आणि रात्री झोपताना तुम्ही मला एकदा फक्त हाक मारा, कृष्णा ये. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये देवाला बघायचंय. आणि हाच काळाचा संदेश की आता तुम्ही सतत नामस्मरण नाही, म्हणजे मनामध्ये करा, पण तुम्ही हातामध्ये माळ घेऊन एकदा दिवसातनं अर्धा तास कराल, पण दिवसभर तुम्हाला तुमचं कामच करायचंय. एका गृहिणीचं काम काही आपल्या मुलांना चांगलं जेवण देणं, पुरुषाचं जे कर्म आहे की घरासाठी उभं राहणं, हे आणि आपली फॅमिली इज अवर ग्रेटेस्ट बॉन्ड की ज्याच्यामध्ये आपलं मन गुंतलेलं असतं. मनाचं अडकणं कसं आपण हे करू शकतो? की आता तू जी गोष्ट सांगितली जातं ते वासरू केरसुणी खाते, जसं एकदा लेले काका मृत्यूशय्यावर होते, सगळे आजूबाजूला जमले आणि ते म्हणत होते बाहेर हात करत होते. त्यांना सगळं लोकांना वाटलं कोण येतंय कोण आहे. ते म्हणतात बाहेरच्या हॉलमधला दिवा चालू आहे तेवढा बंद करू द्या, बिल वाढेल. तर म्हणजे मनाचं जे अडकणं आहे, म्हणजे हा विनोदी अंगाने झालं. बरेचदा असं होतं ना की आपण एखाद्यासाठी काहीतरी केलं तर ना आपल्या मनाला आपल्याला तेवढ्यापुरतं एक छान वाटतं, भारी वाटतं की मी याच्यापुरतं केलं, मला खूप बरं वाटलं. नंतर ना ते अहंकारात कधी कन्वर्ट होतं कळत नाही आणि मग ते मन स्वतःला सांगायला लागतं की त्याच्यासाठी मी केलंय, त्याच्यासाठी मी केलंय. तर हे सोडून कसं देतंय? एकदम छान सांगितलंस. खरंच आपल्याला ना आपल्यामध्ये ऍक्सेप्टन्स कमी असतो. आपण आपलं ना ऍक्सेप्ट नाही करत, आपण सतत त्यासाठी झगडत राहतो की हे का असं. म्हणजे जो ऍक्सेप्टन्स आहे ना तो खूप महत्वाचा आहे मनाचा. की मनाला ना आता आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला 50 पैकी 50 गुण हवे होते, पण ते आपल्याला मिळाले नाहीयेत. मग आपल्याला किती गुण मिळालेत? 45 मिळालेत. ते थोडे वाईट आहेत. सो हा ऍक्सेप्टन्स आहे, ते अडकणं कमी करण्यासाठी हा जो मनाचा लगाम आहे तो आपला परफेक्ट हवा. म्हणजे मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे जे त्यांनी सांगितलं की तुझ्या वासना चांगल्याच ठेव. ठीक आहे, नाही झालं ना पुढच्या वेळी प्रयत्न करू. म्हणजे हा जो पुश आहे तो आपल्याला मनाच्या श्लोकांमधून मिळत असतो. आणि कसं आहे माहितीये का, ऍक्सेप्ट केलं ना की मग आपण तिथे थांबतो. आणि किंवा आपल्याकडे अशी व्यक्ती हवी, गुरु सन्निध, की त्यांनी आपल्याला सांगितलं की ते शब्द प्रमाण झालं पाहिजे. म्हणजे आयुर्वेदामध्ये चरकाचार्य जे आमचे आचार्य आहेत त्यांनी जे लिहून ठेवलंय ते आमच्यासाठी शब्द प्रमाण आहे की येस त्यांनी सांगितलंय म्हणजे हे 100% असं आहे. आणि इथे असतो तो विश्वास. म्हणजे आई वडील त्यांचा धाक मुलांना थोडा तरी असायला हवा. मुलांनी स्वतःची कामं स्वतः करायला हवीत. स्वतःचं ताट स्वतः उचलणं, स्वतःच्या पांघरुणाची घडी स्वतः घालणं, शाळेत आल्यावर डबा काढणं, हे संस्कार आपल्याला मुलांच्या मनावर त्यांचं वय 10 ते 12 होईपर्यंत करायचे. आणि हे मन खूप महत्वाचं आहे. जर त्या वयामध्ये आपण त्यांना सगळा फ्रीडम दिला ना, मग टँट्रम्स, ॲरोगन्स हे सगळं निर्माण होतं. त्यांना जर असं वाटायला लागलं मी म्हणजे कोण, नाही, त्यांना सांगायचं की हे तुम्हाला तुमचं विश्व अजून घडवायचंय. तुम्ही तुमचं विश्व घडवू शकता
जर तुमच्या मनामध्ये ती ताकद असेल तर. ओके. कोणताही व्याधी आपल्याला बरा करायचा आहे, कोणताही व्याधी बरा करायचा आहे तर काय गरजेचं आहे? आपण औषध देतो, बरोबर. चांगली नर्स असते. हम्म. तर तुमचं मन हे नर्स सारखं आहे हम्म. की ते तुमच्या शरीराला सांगत असतं, अरे तू बरा होणार आहेस. हम्म. आणि ही विल पॉवर तुमच्या पेशींमध्ये काम करते आणि हम्म. तुमच्या पेशी तसा रिस्पॉन्स देतात. क्या बात आहे. वॉटर मॅनिफेस्टेशन तू ऐकलं असेल. होय, पाण्याला सांगायचं आणि पाणी प्यायचं. येस, हा. ते सुद्धा तुझ्या मनावरच काम करतं. ओके. आणि म्हणून मनाची ताकद अफाट आहे वा. आणि ती आपल्याला ओळखण्यासाठी हम्म. मनाचे श्लोक, विष्णू सहस्त्रनाम, जे तुम्हाला जमेल ती उपासना तुम्ही नियमित करायला हवीत. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं मन तुमच्या मुठीत नक्की राहील. वॉटर थेरपीचा जो आता मुद्दा सांगितलास तर त्याच्याबद्दल डिटेल सांगा थोडं. पाणी हा. हे आपण अणुरेणूंपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. बरोबर. जेव्हा ते पाणी अभिमंत्रित होतं ना, हम्म. ते अणुरेणूंपर्यंत ते कॅरी करतं. बघ, आता हम्म. एखाद्याला खूप सर्दी आहे ना, तर आपण हम्म. मुद्दाम सांगतो पाण्याचा काढा करून घे. हम्म. 1 कप पाणी घे, उकळव, पाव कप कर, तुझ्या हम्म. सर्दी, खोकला, शिंका कमी होऊन जातील. हम्म. हेच पाणी काचेचा ग्लास घ्यायचा किंवा हम्म. चांदीचा ग्लास, त्याच्यावरती पाणी भरायचं, त्याच्यात हात ठेवायचा आणि जो मंत्र म्हणायचा, हातातनं ते व्हायब्रेशन्स हम्म. म्हणताना त्या पाण्यामध्ये शिफ्ट होतात हम्म. आणि ते आपल्या पूर्ण शरीरात पोचतात. हम्म. कधी कधी बघ ना, लहान मुलाला आपण अंगारा लावतो, हम्म. हे सुद्धा त्याचाच एक हम्म. प्रकार आहे की त्या अणुरेणूंमध्ये ती शक्ती आलेली असते. हम्म. म्हणजे रामरक्षा आपण जेव्हा म्हणतो, हम्म. ते जे मॅनिफेस्टेशन त्या पाण्यामध्ये उतरतं, म्हणजे आपदामपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. म्हणजे हा मधुमेहासाठी मी सांगितलेला पेशंटना की तुम्ही हातामध्ये पाणी घ्या, हम्म. त्याच्यावरती हा मंत्र म्हणा 3 वेळा किंवा 21 वेळा पहिले सांगितलेला. ज्यांची HbA1c अधिक होती त्यांना, पण ज्यांना बॉर्डर लाईन आहेत, प्री डायबिटिक आहेत, त्यांनी ह्याची अनुभूती स्वतः घेतलेली आहे. त्यांनी हे करून बघितलं, मला रिपोर्ट्स पाठवलेत की पहिले HbA1c एवढी होती, एवढी कमी झाली. सो ही वॉटर मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही पाण्याला ट्रेंड करता की त्यांनी आपल्या शरीरात जाऊन कसे कसे फरक करायचे. पाणी हे जीवन का म्हटलंय त्याच्यासाठी. क्या बात आहे. मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि त्याला शेप देण्यासाठी मनाचे श्लोक किती गरजेचे आहेत आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा इतरही श्लोक किती गरजेचे आहेत, खूप विस्तृतपणे तू सांगितलंस मानसी. खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. कारण मन शेवटी असं आहे की तो कधी जर लगाम सुटला तर तो कुठेही धावणारा घोडा आहे, पण जर लगाम हातात असेल तर तो एक सुंदर राईड तुम्हाला सुंदर सैर करून आणू शकतो. देऊ शकतो. आणि या संदर्भातलं अजूनही काही प्रश्न लोकांना जर असतील तर ते कमेंटमध्ये नक्की टाकतील. त्यांना तू पर्सनली उत्तर देशील अशी अपेक्षा आहे. डेफिनेटली. तुर्तास खूप खूप धन्यवाद या पत्रासाठी. मित्रांनो, मनाला लगाम ठेवण्यासाठी आणि मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी, मनाला आपल्यानुसार वागवण्यासाठी काय काय गरजेचं आहे, या संदर्भातल्या टिप्स डॉक्टर मानसी मेहेंदळे यांनी तुमच्यासाठी दिलेले आहेत. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. तुमचं मन कुठे कुठे फिरून येऊ शकतं हे सुद्धा नक्की सांगा आणि तुम्ही मनाला कसं ट्रेन करता याच्या टिप्स तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये द्या. नवीन विषय आम्हाला सुचवत राहा, आम्ही वाचत राहू आणि त्या विषयातली पत्र तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि अशाच एका पत्रासोबत भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.